Hello everyone, Namaskar. In this video, we are going to solve question number 15 from problem set 2 Pythagoras theorem of standard 10. Right? So, on this channel, बघा या चॅनलवर तुम्हाला 8, 9, 10 चे मॅथमॅटिक्स चे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. राईट? सो लेट अस स्टार्ट क्वेश्चन नंबर 15 फ्रॉम Pythagoras theorem. What is question? Quadrilateral ABCD trapezium. Quadrilateral ABCD trapezium. AB parallel to DC. This is AB parallel to DC and BD perpendicular to AD. See, this is BD. It is perpendicular to AD and AC perpendicular to BC. Right? बघा काय म्हटलेलं आहे BD perpendicular to AD, AC perpendicular to BC and AB parallel to DC. त्यानंतर काय म्हटलंय AD 15, BC 15. This is AD 15. This is BC 15 and AB is 25. Right? So find area of quadrilateral ABCD. आपल्याला ABCD या ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा आहे. राईट? आता एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का? तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. राईट? हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. दिस इज एरिया ऑफ ट्रॅपेझियम. राईट? तर आता AB पॅरलल टू DC आहे. मग आता ह्या ज्या आहेत AB आणि CD या पॅरलल साइड आहे. इथे आपल्याला AB आहे 25 आपल्याजवळ, आपल्याला CD काढावं लागेल. राईट? तर इथे CD काढावं लागेल. त्यानंतर हाईट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथून परपेंडिक्युलर टाकावं लागेल. देन अँड देन ओनली वी विल गेट हाईट. राईट? सो व्हॉट वी विल डू, वी विल ड्रॉ परपेंडिक्युलर. लेट DP इज परपेंडिक्युलर टू AB and let CQ is perpendicular to AB. Right? So we did here construction. काय केलं construction आपण? DP perpendicular to AB आणि इकडे CQ perpendicular to AB. Right? So this is construction for finding height. Right? So now we will start solution. ठीक आहे? तर आता इथे आपल्याला बघा हा जो ट्रायंगल आहे ABD, मी सेपरेट फिगर काढते म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येतं. बघा इथे ABD हा ट्रायंगल आहे. ABD या ट्रायंगल मध्ये हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा आहे आणि AD 15 आहे आणि AB 25 आहे. सो हिअर आपण काय अप्लाय करू शकतो सांगा? येस, वी कॅन अप्लाय पायथागोरस थिअरम. व्हेरी गुड. चला, तर आता इथे आपल्याला इन ट्रायंगल कुठला ABD आपल्याला काय काढायचं आहे? BD. चला BD काढायचं आहे तर आपण काय करू की AB स्क्वेअर इज इक्वल टू हिअर AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. राईट? आता BD काढायचं आहे म्हणजे BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस AD स्क्वेअर. मला बेटा तुम्ही पण काढायचं आणि कमेंट्स करून मला कळवायचं आहे किती येतो ते. सो इट इज 25 square minus 15 square, that is 625 minus 225, that is 400. So BD square is equal to 400. मग टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे BD आपल्याला किती मिळेल? 20. राईट? BD जो आहे आता इथे स्क्वेअर रूट घेतल्यावर हा BD होऊन जाईल आणि स्क्वेअर रूट 400 म्हणजे 20. ठीक आहे? म्हणजे BD मला 20 मिळालं. ठीक आहे? मग आता मला एक लक्षात घ्या की त्याचप्रमाणे जसं आपण BD काढलं तसंच जर आपण AC काढलं, बघा इन ट्रायंगल ACB, त्याचप्रमाणे बघा इन ट्रायंगल ACB परत आपल्याला काय मिळेल? समजा जर मला AC काढायचं असेल तर मी डिरेक्टली लिहिते. कुठला थिअरम आपण अप्लाय करू शकतो? पायथागोरस थिअरम. राईट? AC स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? AB स्क्वेअर मायनस BC स्क्वेअर. राईट? आता ह्या व्हॅल्यूज पुटअप करून आपल्याला AC काढायचं आहे. चला माझ्यासोबत काढायचं आहे तुम्हाला. 25 स्क्वेअर मायनस अगेन BC इज 15. सो अगेन द सेम. इथे हे जसं आलं सॉल्व्ह करून किती आलं? 400. वी आर गेटिंग हिअर 400 आणि मग आपल्याला मिळेल AC 20. ठीक आहे? मग आता आपल्याला BD आणि AC हे 20 मिळाली. इकडे हाय पण 20 मिळाला AC. ठीक आहे? आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल ADB याचा विचार केला तर बघा आपल्याला हे काय मिळालं? 20. ठीक आहे? तर एरिया ऑफ ट्रायंगल ADB म्हणजे काय फॉर्म्युला आहे सांगा? एरिया ऑफ ट्रायंगल ADB मला कमेंट्स करून कळवा पटकन. हाफ बेस इंटू हाईट. मग हा बेस पकडू
आणि ही हाईट पकडू. बघा तुम्हाला हाफ बेस इंटू हाईट हे लिहावं लागेल, कारण परीक्षेमध्ये फॉर्म्युला लिहिणं आवश्यक असतो. सो हाफ एडी किती आहे 15. चला माझ्यासोबत काढायचं बेटा तुम्हाला. बीडी किती आहे 20. सो 2 ones 2 tens, राईट. So what do we get? 150 square units because we have not given unit, right? ठीक आहे. मग आता आपल्या एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी आपण दुसऱ्या प्रकारे काढू शकतो. कसं ते बघा. जर डीपी परपेंडिक्युलर टू एबी आहे, राईट, म्हणजे ही हाईट आणि हा बेस, एबी बेस आणि ही हाईट असं जर पकडलं तर काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू हाफ बेस काय आहे इथे पकडू आता एबी आणि हाईट काय पकडू आपण डीपी, राईट. बेस एबी आणि हाईट डीपी. तर आपल्या जवळ आहे तिथे हा 150 इज इक्वल टू हाफ एबी 25 इंटू डीपी आणि हे कॅल्क्युलेशन करायचं आहे बेटा. हे कॅल्क्युलेशन किती येईल ते सांगा मला. इथे जर हे कॅल्क्युलेशन केलं तर 150 अपॉन 2 डिवायडेड बाय 25. याला लोएस्ट फॉर्म द्यायचा आहे. 25 6. So we get here dp 12, right? आलाय सगळ्यांचं बघा, चेक करा. dp 12. ठीक आहे. जसं आपण ट्रायंगल एडीबी चा विचार करून आपल्याला dp 12 मिळाला, तसं एसीबी चा पण सेम आपण प्रोसेस करून आपल्याला सीक्यू जी आहे ती 12 मिळेल, राईट. तर आता इथे ट्रायंगल एडीपी चा विचार करा. बघा ट्रायंगल एडीपी ही हाय कुठल्या प्रकारचा ट्रायंगल आहे सांगा. राईट अँगल ट्रायंगल, राईट. म्हणजे इथे काय अप्लाय होतं? पायथागोरस थेरम. ठीक आहे. चला तर इथे इन ट्रायंगल एडीपी कसा अप्लाय होईल? एडी स्क्वेअर इज इक्वल टू एपी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. ठीक आहे. मग एडी माझ्याजवळ आहे 15 स्क्वेअर. एपी दॅट आय हॅव टू फाइंड. पीडी 12 स्क्वेअर, राईट. चला कॅल्क्युलेट करा बेटा. एपी स्क्वेअर काय येईल? एपी स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर दॅट इज 225 मायनस 144. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळतं? इथे 81. टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट एपी 9, राईट. म्हणजे आता इथे आपल्याला एपी 9 मिळालं. आणि सिमिलरली हिअर इन ट्रायंगल सीक्यूबी हा 15 आहे, हा 12 आहे. म्हणजे आपल्याला 15 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर वी गेट 81 and taking square root we will get QB 9. Similarly we can find CQ. We get similarly we can find QB and it is 9, right. आता इथे बघा AP is equal to बघा हे कोलिनियर आहे, राईट. APQB these are collinear. मग काय होईल? AB is equal to AP plus PQ plus QB, राईट. आता एबी आपल्या जवळ 25, एपी 9, क्यूबी पण आपल्या जवळ 9 आणि पीक्यू आपल्या जवळ 9 आहे. पीक्यू 9 आहे. दॅट मीन्स पीक्यू इज इक्वल टू 25. 9 प्लस 9 18 दॅट इज इक्वल टू 7. दस वी गेट पीक्यू 7, राईट. आता हा जर क्वाड्रिलॅटरल तुम्ही पीक्यूसीडी जर बघितला तर यामध्ये काय इथे बघा पीडी आणि सीक्यू हे दोन्ही 12 आहे. पीक्यू इज इक्वल टू सीडी, राईट. आणि हा परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलर, म्हणजे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, राईट. सो वी कॅन से अँगल डीपीक्यू प्लस अँगल सीक्यूपी इज इक्वल टू 90 प्लस 90 is equal to 180. Interior angles are supplementary, therefore we can say that DP is parallel to CQ. बघा आता इथे in this quadrilateral one pair of opposite side, बघा ही जी एक पेअर आहे अपोजिट साइडची ही कॉन्ग्रुएंट आहे आणि ही जी आहे ही पॅरलल आहे. जर असं असेल तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरललोग्राम असतो. म्हणून PQCD इज पॅरललोग्राम, राईट. पण आता बघा एक लक्षात घ्या की हा जो आहे प्रत्येक अँगल 90 आहे and therefore we can say that quadrilateral PQCD is rectangle, राईट. मग अपोजिट साइड्स रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून आपण म्हणू PQ इज इक्वल टू CD अपोजिट साइड्स, राईट, ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. मग आपल्याला जवळ PQ ची व्हॅल्यू आहे. PQ किती आलेला आहे? PQ आहे आपल्या जवळ 7 आणि therefore we get CD is equal to 7, राईट.
आता इथे आपल्याला काय मिळालं, अपोजिट साइड्स मिळाल्या, हाईटही मिळाली. वी कॅन इझिली फाइंड एरिया ऑफ quadrilateral or area of trapezium ABCD. It is half into sum of parallel side into height. आता parallel side कुठल्या आहेत, AB आणि CD. sum of parallel side into height. height किती आहे, DP घ्या किंवा CQ घ्या. ठीक आहे, that is equal to half 25 plus 7 into DP किती आहे 12. So we get here half into 32 into 12. हे जर कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला काय मिळतं 192 square units, right? So in this way we can solve question number 15. Thanks for watching and don't forget to subscribe.